नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड. आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत. मित्रांनो, राज्यातील या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. आणि मित्रांनो, या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम लवकरच वाटप केली जाणार आहे. या संदर्भात हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकतात. माही सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 123,44,57,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. आणि मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, कोणत्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो, एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे? तर मित्रांनो, एका जिल्ह्यातील किती शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही नुकसान भरपाईसाठी पात्र जिल्हे पाहू शकतात. मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, नागपूर जिल्ह्यातील 14 शेतकऱ्यांसाठी 1,88,000 रुपये मंजूर झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील 18 शेतकऱ्यांसाठी 1,96,000 रुपये मंजूर झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 164 शेतकऱ्यांसाठी 30,83,000 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यातील 47 शेतकऱ्यांसाठी 5,03,000 रुपये मंजूर झाले आहे. आणि मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील 33,263 शेतकऱ्यांसाठी 40,48,03,000 रुपये मंजूर झाले आहे. तर लातूर जिल्ह्यातील 29,887 शेतकऱ्यांसाठी 43,60,68,000 रुपये मंजूर झाले आहे. तर नांदेड जिल्ह्यातील 18,124 शेतकऱ्यांसाठी 22,65,94,000 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील 26 शेतकऱ्यांसाठी 1,35,000 रुपये मंजूर झाले आहे. सांगली जिल्ह्यातील 30 शेतकऱ्यांसाठी 2,87,000 रुपये मंजूर झाले आहे. तर पुणे जिल्ह्यातील 168 शेतकऱ्यांसाठी 18,75,000 रुपये मंजूर झाले आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील 3,332 शेतकऱ्यांसाठी 9,99,62,000 रुपये मंजूर झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील 394 शेतकऱ्यांसाठी 35,86,000 रुपये मंजूर झाले आहे. अकोला जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांसाठी 68,000 रुपये मंजूर झाले आहे. आणि मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील 1,465 शेतकऱ्यांसाठी 1,95,40,000 रुपये मंजूर झाले आहे. आणि मित्रांनो, 15वा जिल्हा आहे जळगाव. जळगाव जिल्ह्यातील 1,714 शेतकऱ्यांसाठी 3,75,69,000 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, एकत्रित या 15 जिल्ह्यातील 88,649 शेतकऱ्यांसाठी 123,44,57,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.